नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या संस्थेने रॉकेट इंजिनसाठी कार्बन नोझल विकसित केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रोने या ठिकाणी रॉकेट इंजिनसाठी सीसी कार्बन नोझल या ठिकाणी विकसित केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक प्रश्न एक व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण बोलतो WEF यांच्याद्वारे 2024 यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अद्वैत नायर असं त्यांचं नाव आहे. कोण आहेत हे? नायकाचे सहसंस्थापक आणि CEO आहेत. त्यांना या ठिकाणी यंग ग्लोबल लीडर म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हे जे काय अद्वैत नायर आहेत हे जगातील सर्वात शक्तिशाली राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांपैकी एक व्यक्ती आहेत. WEFच्या द्वारे यंग ग्लोबल लीडर्स फोरमचे उद्दिष्ट 40 वर्षाखालील बदल घडवणाऱ्यांना साजरे करणे आणि जगाच्या समस्यांवरती उपाय शोधणे याच्यामध्ये मदत करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असतो, उद्देश असतो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी, अद्वैत नायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एका ऑर्गनायझेशन बद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं. WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंच. ज्या मंचाची स्थापना झाली 24 जानेवारी 1971ला. अध्यक्ष आहेत सध्याचे बोर्गे ब्रेंडे आणि मुख्यालय आहे कॉलोनी स्वित्झर्लंड या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या IITने व्हील्सवरती चालणारे चाकांवरती असणारे भारतातील पहिली वैद्यकीय उपकरणे कॅलिब्रेशन सुविधा या ठिकाणी सुरू केलेली आहे? खूप चांगली गोष्ट या ठिकाणी आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय आहे याच्याबद्दल आपण एकदा चर्चा करूया. जसं की ही एक सुविधा परवडणारी दर्जेदार कॅलिब्रेशन सुविधा प्रदान करण्यासाठी आणि रोगाचे अचूक निदान आणि उपचार सक्षम करण्यासाठी ही या ठिकाणी गाडी सज्ज झालेली आहे, जी की विकसित केली आहे IIT मद्रासने. देशभरातील भौगोलिक स्थानांची पर्वा न करता व्यापक दर्जाची आरोग्य सेवा सुनिश्चित करणे हे या फॅसिलिटीच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे. हे वैद्यकीय उपकरणांची चाचणी आणि देखभाल करण्यासाठी मदत करणार आहे, जे खेड्यातील वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या दारामध्ये असलेल्या रुग्णालयांसह विस्तृत रुग्णालयांमध्ये वापरले जाणारे जे काही उपकरण आहेत त्यांची जी काही देखभाल करण्याची टेस्टिंग आहे, सर्व फॅसिलिटी याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. आणि हे वाहन लॅबच्या दारामध्ये जाऊन जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचे प्रमाणीकरण करेल. अवघ्या काही तासांमध्ये उपकरणांची चाचणी देखील या ठिकाणी केली जाऊ शकणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारचं हे काय आहे? तर या ठिकाणी चाकांवरती भारतातील पहिली वैद्यकीय उपकरणे कॅलिब्रेशन सुविधा आहे, जी की सुरू केली आहे IIT मद्रासने. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. क्लीन मॅक्सने भारतभर अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी उपायांचा अवलंब करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲपल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या कंपनीसोबत क्लीन मॅक्सने या ठिकाणी भागीदारी केलेली आहे. कशासाठी? अक्षय ऊर्जा उपायांचा अवलंब करण्यासाठी. ही जेव्हा स्थापन होईल तेव्हा त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये सुमारे 2,07,000 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याचा या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्क करून ठेवा. NSGच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, नलिन प्रभात असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी NSG मध्ये नवीन महासंचालक, नवीन डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या ज्या काही एजन्सी असतात, दल असतात, त्यांचे जे काही वर्तमानमधील महासंचालक आहेत म्हणजेच डायरेक्टर जनरल आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की BSFचे महासंचालक आहेत नितीन अग्रवाल, CRPFचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग, CISFचे महासंचालक आहेत नीना सिंग,
ITBPचे महासंचालक आहेत राहुल रसोगोत्रा. SSBचे महासंचालकपदी नियुक्त झाले आहेत दलजीत सिंग चौधरी. NSGचे महासंचालक आपण आत्ताच पाहिले नलिन प्रभात. IBचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका. रॉचे महासंचालक आहेत रवी सिन्हा. CBIचे महासंचालक आहेत प्रवीण सूद. ICGचे महासंचालक आहेत राकेश पाल. BROचे महासंचालक आहेत रघु श्रीनिवासन. SPGचे संचालक आहेत आलोक शर्मा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ग्रीन हायड्रोजन आणि रिन्युएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी विदेशी चलनांमध्ये कर्ज पर्याय उपलब्ध करून देण्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी IREDA IRDEA ने कोठे कार्यालय या ठिकाणी ओपन केलेले आहे. पहा या ठिकाणी थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, ही स्पेलिंग मिस्टेक नीट करून घ्या. IREDA असं या ठिकाणी याचं करेक्शन आहे आणि याचा फुल फॉर्म जर विचारलं तर लिहून घ्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. ठीक आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गांधीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. IREDA याचं या ठिकाणी महत्त्व काय असणार आहे तर याचा मोटो आहे एनर्जी फॉर एव्हर. अध्यक्ष आणि MD आहेत प्रदीप कुमार दास आणि CFO आहेत विजय कुमार मोहंती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड अर्थ डे बरोबर जागतिक पृथ्वी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी. विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण जागतिक पृथ्वी दिवस म्हणून साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. काय आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. एक पॉइंट लिहून घ्या. प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे आणि त्यामुळे निसर्गाला कसे हानी पोहोचते याच्याकडे लक्ष वेधणे हा या थीमचा मागचा काय आहे मेन पर्पज आहे. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक बी दुव्वुरी सुब्बाराव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे दुव्वुरी सुब्बाराव यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर. पुस्तक आणि लेखक याच्या संदर्भात प्रश्न आहे तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तक आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर. कबीराचे जीवन दृष्टी आणि गाणी विपुल रिखी. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे. अनइक्वल वाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स सवाई नारायण. फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड एस रमन. द मॅन हू लॉट इंडिया मेघना पंत. डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स रमेश नायर. कोड डिपेंडंट मधुमिता मुर्गिया. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा. यू कॅन कोच या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलं आहे सिद्धार्थ राजशेखर. नाईफ सलमान रश्दी आणि जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक लिहिले आहे दुव्वुरी सुब्बाराव यांनी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. वयाच्या 6व्या वर्षी गिनीज बुक रेकॉर्ड करणारी तक्षवी वाघाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्केटिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या देशामध्ये हायटेक IT लॅबचे उद्घाटन केलेले आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे जनरल मनोज पांडे यांनी या देशामध्ये हायटेक IT लॅबचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. मनोज पांडे कोण आहेत मला कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
क्रमांक 10. ब्रह्मा कुमार यांची एप्रिल 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झिम्बाब्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाच्या अंतर्गत भारताचे पुढील राजदूत म्हणून ब्रह्मा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झिम्बाब्वे ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इमर्सन मनंगाग्वा, राजधानी आहे हरारे आणि चलन वापरलं जातं युनायटेड स्टेट्स डॉलर. या ठिकाणी लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही भारताचे आपले नवनवीन या ठिकाणी राजदूत नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. सीताराम मीना यांची नायजेरमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभय ठाकूर यांना म्यानमारमध्ये, सोमेंदू बागची यांना इराकमध्ये, अभिलाषा जोशी यांना चिलीमध्ये, विनय कुमार यांना रशियामध्ये आणि ब्रह्मा कुमार यांना झिम्बाब्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये खुबनी खिलना महोत्सव 2024 अलीकडे सुरू झालेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत खुबनी खिलना महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. लद्दाखच्या स्थानिक फुलाच्या नावावरून या सणाला एपिक्रॉट ब्लॉसम फेस्टिवल असे नाव देण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी अन्य उत्सव सुद्धा साजरे केले जातात. हेमिस उत्सव जे की हेमिस मठ येथे आयोजित बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि अजून एक आहे सिंधू दर्शन महोत्सव जे की सिंधू नदीच्या सन्मानार्थ हे या ठिकाणी साजरा केला जात असतो. लगेच आपण जाता जाता लद्दाख बद्दल चर्चा करूया. मी आत्ताच सांगितलं लद्दाख केंद्रशासित प्रदेश आहे. तो अगोदर जम्मू आणि काश्मीर या राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये काय झालं, भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019ला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला. लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत बीडी मिश्रा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या देशामध्ये माउंट रुआंग ज्वालामुखीचा मोठा स्फोट झालेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशाच्या अंतर्गत माउंट रुआंग या वोलॅकोनो ज्वालामुखीचा या ठिकाणी मोठा स्फोट झालेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय नागरी सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 20 एप्रिल, 21 एप्रिल, 23 एप्रिल की 24 एप्रिल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती.
19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.